नमस्ते. कशा आहेत माझ्या सर्व मैत्रिणी? मजेत ना? तर हो, सर्व मजेत असणार. आणि ही आहे सकाळची वेळ. तर 8:30 वाजले होते आणि इथेच ना मी गहू नेले होते वरती छतावरती. आणि म्हणजे टेरेसला 2-3 दिवस झाले टेरेसवरच ठेवलेले, कारण की वर खाली करायला ना कसं अवघड पडतं आणि रोज एवढे वरती खाली नेऊ शकत नाही. तर मग संध्याकाळी मी दिवसभर पसरून आज संध्याकाळी गोळा करून ठेवत होते. आणि आज हा लास्ट दिवस होता, तर आजच्या दिवसच त्याला फक्त पसरून मग चांगलं औषध वगैरे लावून ठेवायचं होतं. आणि कसं शेतातनं लगेच आणलं ना तर लगेच ह्याची अशी मेहनत थोडीशी पडते, पण व्यवस्थित जर केलं तर मग ते वर्ष 2 वर्ष जरी राहिले तरी खराब होत नाही, चांगले राहतात. तर म्हणूनच मग चांगलं कडक ऊन दिलं. आणि हा छोटा पाहुणा जो दिसतोय तुम्हाला माझ्या भोवती फिरताना, तर तो आहे माझ्या बहिणीचा मुलगा कृष्णा. आणि खूप लगबग आहे. तर मावशी मी हे करू का ते करू का, तर त्याला मी म्हटलं काय करू नको, तर म्हणा मी ना ज्वारीवरलं झाकण काढतो. तर त्याला माहिती होतं की रोज 3 दिवस पाहत होता तो की हे चालले नाही का, मावशी हे झाकण काढते ठेवते. तर म्हणलं मी काढू का झाकण तोपर्यंत, तर म्हणलं ठीक आहे चालेल. तर मी बेडशीटने असं संध्याकाळी झाकून ठेवत होते त्याला आणि सकाळी पसरत होते. तर ज्वारी म्हणलं चला आता गव्हाबरोबर ती ज्वारी पण सुकून घ्यावं, म्हणजे वाळून घ्यावं चांगली. ह्या दिवसात वाळवली ना कडक उन्हात तर चांगलं धान्य राहतं. मग ती पण पसरवली आणि खाली टेरेस आहे ना चांगलं झाडून म्हणजे ही करून घेतलं होतं आम्ही, स्वच्छ केलं होतं. तर खाली जमिनीवरच पसरवली होती, कारण की एवढं मोठं काय माझ्याकडं नव्हतं पण. आणि स्वच्छ होतं टेरेस. जास्त आहे ना सारखं सारखं झाडण्यात धुण्यात आलं ना मग स्वच्छ राहतं ते. तर चांगलं होतं म्हणून खालीच टाकले होते आणि ते सगळं पसरून खाली आलोत. आणि सकाळी ना आप्पे केले होते, म्हणजे सकाळी म्हणजे दादा जाणार होता तर त्याला आप्पे दिले होते करून. कृष्णाला पण मिठाचे दिले होते. आणि आता परत सगळ्यांना नाही का भुका लागलेल्या होत्या, तर मी म्हटलं आता काय बनवायचं, तर पटकनी ना शेवया बनवल्या. शेवया कृष्णाला पण आवडतात, घरात पण सगळ्यांनाच आवडतात. दूध शिल्लक होतं, म्हटलं ते पण वापरलं जाईल. आणि पटकन अशा शेवया बनवून घेतल्या, त्या दिल्या सगळ्यांना. आणि एकीकडे लगेच स्वयंपाकाची पण तयारी करून म्हणजे चालली होती. आणि स्वयंपाकात हे ना चाकवताची भाजी शिजायला टाकली होती. चाकवत म्हणतो कोणी, तांबडंपान, आम्ही तांबडंपान पण म्हणतो त्याला. आणि इकडं फ्लावरचा गड्डा होता, त्याचे भजे बनवायचे होते. आणि काशी भोपळा आहे ना गावाकडनं आणलेला, तर ही बघा चाकवताची भाजी. आणि खूप मोठा होता तो, तर मग म्हटलं आता त्याचे घारे बनवा. तर अर्धे आहेत ना, अर्धा भोपळा म्हणजे गावालाच मम्मीने कोणाला तरी दिलेला आणि अर्धा तांडू घेऊन आली नको. होती ती. आंघोळ झाली का तुझी? हा, शेवया आवडतात का? होय, शेवया आवडतात का तुला? कानू, शेवया आवडतात का तुला? होय रे, शेवया आवडतात? थोडं गरम आहे ना, असं गार थंड होत होतं. दूध टाकायचं. दूध नाही, दूध नाही, दूध. हा, दूध टाकू का अजून? थांबा टाकते. ईदुशिक बाळेल आहे ना, ईदुशिक. बस का, बस का. आता मिक्स कर चांगलं त्याला. सांडवायचं नाही खाल्लं का? तसं करू नाही, नीट खावा. नीट खा. छान झालं का? छान झालं का? कसं करते तू असं, कसा म्हणतो छान? मन कसं कान आहे ना खूप नटखटे, तर त्याची मस्ती चालूच होते. आणि मग मी त्यांना नाश्ता वगैरे दिला, आंघोळीला गेले, माझं आवरून घेतलं सगळं. आणि तोपर्यंत ना भाजी पण एकदम छान शिजली, मऊसूत. आणि तिला आम्ही ब्लेंड असं म्हणजे नाही का घुटून वगैरे घेत नाही, फक्त आपली पळीने छान अशी घुटून घेतली. आणि भाजी अर्धवट शिजत आली तेव्हाच मी त्याच्यात वाटून टाकलं होतं. तर वाटणात टाकलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे असे जाडे भरडेसे वाटून टाकले होते. आणि मुठभर अख्खे शेंगदाणे त्याच्यात शिजत टाकले होते. तर तशी आवडते. आणि इथं मी फक्त लसणाची फोडणी देत होते. तेलात अशा लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या करायच्या आणि त्या टाकायच्या, तर छान लागते अशी लसणाच्या फोडणीची भाजी. आणि वाटण म्हणताना तर अर्धवट भाजी शिजत आली की टाकायचं.
ते पण आहे ना एकदम शिजून निघते. तर भाजी ना खरंच इतकी चवदार छान झाली होती आणि भरपूर केली होती. तर सगळ्यांनी नाही का चुरून खाल्ली आणि तरी पण म्हणजे संध्याकाळी आम्हाला राहिली होती. तर संध्याकाळी आम्ही संपवून टाकली ती. जेवणं वगैरे झाले आणि लगेच भांडे ते सगळे आवरून घेतले, वाटा पण आवरून घेतला. कारण की ना मी सकाळी फ्लावर आहे ना थोडा सुकला होता म्हणून पाण्यात कट करून ठेवला होता आणि जे म्हणजे काशीफळ भोपळा म्हणतो ना आपण, तो पण चिरून ठेवला होता. तर त्याचं मला संध्याकाळी घारे बनवायचे होते आणि फ्लावरची भजी बनवायची होती. तर आता ही आहे संध्याकाळची वेळ आणि दुपारनंतर थोडंसं नाही का आराम केला. 1-2 वेळा त्या गव्हाला हात पण द्यावा लागतो. वॉश थोडेसे हात दिलं का म्हणजे सगळीकडनं नाही का चांगली होतात. आणि शेवटचाच दिवस होता, गहू काढूनच आणायचे होते. तर इथं मी म्हटलं तर वरती टेरेसवर जाण्याच्या अगोदर आहे ना याला वाफ घ्यायला ठेवा भोपळ्याला. तर चला वरती जायचे टेरेसवरती आणि सकाळी इथं गहू वाळत घातले होते. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजले. तर बाहेर अजून थोडा म्हणजे दिवस आत्ताच मावळलाय तर उजेड आहे. इथे ना कृष्णा झोपला आणि पाठीमागं पाहतोय तो छोटा भीम. तर आवाज येईल त्याचा. आणि वरती जायचंय त्याला ना छोटा भीम पाहायला आवडतं. इकडं गॅलरीत गाड्यांचा आवाज, घरात छोटा भीमचा आवाज. तर चला इथे ना थोडीशी कोथिंबीर टाकली होती कुंड्यांमध्ये, तर ती दाखवते तुम्हाला. तर हे बघा आणि एकदम आहे ना जुनी अशी पावसात भिजलेलं धने होते माझ्याकडे. तर म्हटलं पाहावा येतात की कसे, तर तेच टाकलेत. तर छान उगवलेत आणि 2-3 दिवस मी गावाला गेली होती तर येऊन पाहते तर खूप छान उगवलेत. तर हे बघा छान आलेत आणि सगळ्याच कुंड्यांमध्ये ना जे रिकामे होत्या जराशी तर त्यांच्यात असे टाकून दिले होते तर छान आलेत. आणि ही कुंडी पूर्णच रिकामी होती तर याच्यात पण टाकलेत तर आलेत. पाहू आता. आणि इकडे ना कढीपत्ता याला पण बी यायला लागले, माहिती नाही का इतक्या छोट्यापणीच. तर पाहू आता कधी मोठं होते का काय, खोडून टाकावं समजा ना. तर चला हे असं तर झाडं म्हणतात तर हे असे. आणि गावाकडं गेली होती ना तर गावाकडे गेली ती तर हा असा लसूण काढला आणि सवय राहिली नाही आता इतक्या वर्ष. तर हे बघा हाताला कसे फोड आले ते. इथे एक आलाय आणि इकडे एक आलाय, 2-3 आले होते तर आता जिरलेत ते. आणि हा आपला पुदिना, आळूचे पानं पण छान फुटलेत. आणि इकडं किचनमध्ये म्हणतात तर कृष्णाला आताच दूध गरम करून दिलं. तर असं मोठ्या पातेल्यातनं थोडंसं घेतलं होतं साईडला आणि गरम केलं. आणि इकडं हे काशीफळ भोपळा आहे ना गावाकडनं आणला होता तर तो ठेवला आहे उकडायला. वरतून येऊस तर आहे ना मंद गॅसवरती चांगलं शिजून निघल त्याचे करायचे तर घारे. आणि इकडं म्हणतात आता स्वयंपाकात काय बनवायचं नाही, घारे आणि फ्लावरचे भजे बनवणार. तर हे असं फ्लावर आहे ना सकाळीच मी असं थोडासा ना सुकला होता म्हणून पाण्यात हे करून ठेवला, कट करून ठेवला होता. तर हे बघा असं एकदम क्रंची जसं काय आता ताजाच आहे असं झालंय. आणि आता भाजी पण शिल्लक आहे तर भाजी पण काय बनवायची नाही आहे. चल चल हळू चल. इकडं कृष्णा चाललाय स्टँड हातात घेऊन. आणि खूप मोठं काम येतं त्याला हे मधी करायचं पण चावी विसरली खाली. काय तुझ्या हातात काय काय ते काय रे कानू? टावर म्हणतात त्याला. अरे त्याला स्टँड म्हणते, मोबाईल स्टँड. मोबाईल टावर आहे. पडला ते आपलं जपून धरायचं असं हातात, खाली पडलं नाही पाहिजे, मग पडलं की फुटन ते. दादा येतोय की नाही? दादा येतो की नाही चावी घेऊन? येतो बाई. चला उघड. काय झालं प्रिंटचं, काय झालं? हां कोण देणार आहे? तर हे बघा इथे ना ज्वारी टाकली होती सकाळी आणि इकडं गहू. तर आजच्या दिवस इथंच ठेवणार आहे, गोळा करून झाकण टाकून ठेवतात. तर काही कबूतर काही त्रास देत नाही म्हणून बरं आहे. आणि आता सध्या ना खूप कडक ऊन आहे तर छान वाळून जातील. तर उद्या सकाळी ना एकदम चाळून गाळून असं पाकडून नेऊत खाली. पण आता
वेळ होणार तर आता फक्त गोळा करून ठेवणार. गव्हाला आहे ना आताच चाळून असं उपणून म्हणलं नेवा, पण उशीर झाला होता आणि वेळ झाला सगळ्यांचं चहा पाणी होऊस तर ही करूस तर म्हणलं आता जाऊ द्या, आजच्या दिवस आहे ना असंच ठेवू आणि सकाळी कसं व्यवस्थित आपलं निवडून वगैरे चाळून खाली नेता येईल म्हणलं. तर म्हणून मग असंच झाकण ठेवलं. म्हणजे तर असं मी झाकून ठेवत होते 2-3 दिवस बेडशीटने आणि कबुतरांनी काही त्रास नाही दिला म्हणून बरं झालं. कारण की ऊन जास्त आहे ना, तर उन्हात ते जास्त येतच नाहीत असं धान्याला त्रास द्यायला. तर तेव्हाच वाळवलेलं परवडतं आणि ऊन नसेल ना तर मग ते उड्या घालतात त्याच्यात. हे बघा पाठीमागे असे गहू झाकून ठेवले आणि इकडं कृष्णा पाहतोय ट्रेनची वाट. त्याला आहे ना मग अशी आल्यानंतर 1-2 ट्रेन दिसल्या जाताना, तर आता कधी येणार विचारतोय. आणि इकडं कसं आवाज येतच राहतात, काही पण कार्यक्रम असतात तर तो म्हणतो काय कार्यक्रम आहे, आणि त्याला कुठं भजनाचे आवाज येतात तर काय कशाचे आवाज येतात. कुठं भजन चाललं होतं तिकडं वय, तिकडं तर गाणे वाजते. भजन कुठं चाललं होतं मग अशी इथं खाली आहे ना. तर इथे ना आमच्या इथं बिल्डिंगमध्ये कोणाच तरी इथे ना भजन होतं, तर त्याचाच आवाज येत होता. तर लगेच रामकृष्ण हरी, दिवसभर रामकृष्ण हरी. हो, आली ट्रेन आणि ट्रेन आली तर खूप आनंद झालाय. 5-6 दिवस झालं त्याला आलेलं, तर रोज म्हणतो चला ट्रेन पाहिला वरती. है ना, गावाकडे ट्रेन नाही, है ना बाळ? हो. कोण आहे तिथं बोलायचं? कोण आहे बघ बरं, कोण बोलते? हा? आणि विचारतोय त्याच्यात कोण आहे बोलायला, त्याला काय आहे, समोरून कोणीच दिसत नाही ना. आ? दांड्या कुठे दांड्या? तिथं दिसले, कसल्या? तिथं दिसले. पाठीमागची लाईट दिसते ना. त्याला अजून काही कळत नाही की व्हिडिओ म्हणजे काय. तो म्हणतो समोर कोणीच नाही, त्याला असं वाटतं व्हिडिओ कॉल मध्ये कसं समोर कोण बोलतं ते दिसतं, आणि आता का दिसत नाहीये. तर आई हो, आई परत ती ट्रेन येते बघ ना. हा बघ ना किती छान छान येते. आणि ही कुठे होय, विमान कुठे? तर म्हणतो मावशी तुमच्या घरून विमान दिसतंय, ट्रेन दिसती नाही का. हा, जायचं का विमानात बसून? हा नको. तिथं कोण आहे? तर चला आता खाली जाऊन स्वयंपाक करायचा आहे. बाय कर. ए मावशीला हाय कर, नाही तर हाय कर. हाय कर, तसं येड्यावर नाही तसं नाही, करायचं. तसं नाही, असं हाय कर तू, हाय करायचं. कर. आजी दाखवते, हाय कर. कसं हे असं करायचं. असं कर बरं, कर ना. हाय म्हणा. साहेब. आणि लय बदमाश. होय, हे 2 दाताचा ससा आहे का? 2 मोठे दाताचा ससा. चला, इथे चालली होती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाकात आज जास्त काय बनवायचं नव्हतं. फ्लावरचे भजे बनवायचे होते, तर त्याच्यासाठी ना गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून फ्लावर असा अर्धवट म्हणजे उकडून घ्यायचा होता. तर तेच उकडायला टाकला आणि इकडं पहा गुळ पण आहे ना असं किसून म्हणजे घेतला होता असं चाकूनी कापून. तर तो छान भोपळा पण आहे ना एकदम मऊसूत बिना पाण्याचा आपलं वाफेवरच छान शिजलेला होता. तर त्याच्यात आहे ना मी सूट, बडीशेप, विलायची, जायफळची पावडर टाकली, भोपळा टाकला आणि गूळ आणि ते सगळं एकत्र मिक्स केलं. त्याच्यात आहे ना म्हणजे हातानेच आहे ना एकदम पहिल्यांदा त्याचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, गूळ वितळून घ्यायचा त्याचा. असं थोडासा भोपळा जास्त थंड पण नव्हता आणि जास्त गरम पण नव्हता, तर असं मापात होता. त्याने त्याच गरम ह्यानी गूळ चांगला वितळला जाणार होता. तर हातानेच आहे ना त्याला चांगलं असं मी फेटून घेणार होती. आणि त्याच्यात टाकायचं होतं तांदळाचं पीठ आणि इकडं आपल्या एक साईडला फ्लावर पण असं नाही का अर्धवट शिजून घ्यायचं होतं. तर भजे बनवायला असं अर्धवट शिजून घेतलं ना तर छान होतात. तर इकडे मी ना खसखस टाकत होते आणि खसखस म्हणतात तर 2-3 चमचे टाकायची आणि घाऱ्यांमध्ये ना खसखस घातली ना तर छान चव लागते. तर मग तीच मी 2-3 चमचे चांगले मोठाली खसखस घातली आणि ते सगळं हाताने पहिल्यांदा आहे ना असं मिक्स करून घेतलं. म्हणजे हे मिक्स केलं ना की ह्याच्यात जेवढं पीठ बसेल तेवढंच आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे जास्त म्हणजे हे होत नाही, गोडीला म्हणजे गोडाचं प्रमाण सगळ्याचंच प्रमाण छान होतं. तर इथं मी 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आणि बाकी गव्हाचं जसं त्याच्यात मावल तसं टाकत गेली. आणि ह्या घाऱ्या आहेत ना आम्हाला ताज्या बनवल्यापेक्षा ज्या शिळ्या होतात ना
म्हणजे आजच्या केलेलं उद्या परवा तर छान लागतात. तर त्याच मग बनवत होते आणि सगळ्या बनवून ठेवणार होते. पण नंतर आहे ना सगळे म्हणले की कसं कंटाळले होते दिवसभर आणि ते गव्हाचं काम आहे ना खूप मेहनतीचं झालं. माणूस म्हणतं ना पण त्याची ना मेहनतच करावं लागते लई उन्हातानाचं आणि ऊन आहे ना आता सध्या खूप आहे त्यामुळे ना उन्हाने आळसल्यावानी झाली होती. तर 2-4 वेळा चक्कर मारली वर खाली. तर इथे ना पीठ चांगलं भिजवून ठेवलं आणि फ्लावर पण चांगलं अर्धवट असं उकडून घेतला होता. आणि घारे ना लगेच पहिल्यांदा म्हणलं आता तिखट तळायला नको, पहिल्यांदा घाऱ्याच काढून घ्यावा. तर अशा थोड्याशा बनवून घेतल्या. आणि कसं सकाळची भाजी आणि ज्वारी बाजरीची एक भाकरी होती तर जास्त काही बनवणार नव्हती. तर दादाला विचारलं तर तो म्हणला मी घाऱ्या खाईल आणि थोडीशी भाजी आणि भाकरी पण खाईल. तर मग ना मुलांना आणि फ्लावरचे भजे तर त्यांना आवडतात. तर 1-2 वेळा झालं फ्लावर घेऊन भाजीच बनवण्यात आली आणि भजे आता बनवू मग बनवू असं करून राहूनच चालले होते. तर म्हणलं चला आता कृष्णा आणि मम्मी आली तर बनवूनच टाकावा, ते पण खातील. आणि घाऱ्यात ना छान आवडतात सगळ्यांना. तर आम्हाला थोडंसं अशा जास्त लालसरच आम्हाला घाऱ्या आवडतात. असं काढलेलं जास्त असं नाही का कच्चं ठेवलेलं मुलांना आवडत नाही. त्यामुळे ना थोडंसं लालसर भाजल्या होत्या. आणि इथं चाललं होतं फ्लावरच्या भज्यांची तयारी. तर त्याच्यासाठी ना लसणाची भरपूर लसूण घातलेलं जी लाल चटणी करून ठेवली मी तीच टाकली. भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि ओवा चुरगळून असं म्हणजे नाही का टाकला. त्याच्यात बेसन पीठ टाकलं थोडंसं आणि 2 चमचे जे तांदळाचं पीठ असतं ते पण टाकलं. थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकणार होती. तर ह्या भज्यांमध्ये ना अद्रक लसूणची पेस्ट छान लागते आणि ओवा पण छान लागतो. तर तो पण टाकला आणि एकदम असं रे का 1 चिमटीमध्ये 1 पिंच म्हणतो ना आपण तेवढं खायचा सोडा टाकला, मीठ टाकलं आणि चांगलं त्याचं असं पहिल्यांदा बॅटर असं बनवून घ्यायचं. घोळ बनवला ना चांगला तर मग ते सगळं फ्लावर एकदमच टाकून त्याच्यात असं मिक्स करून घ्यायचं. तर त्याला सगळं एकदम नाही का चांगली कोटिंग होऊन जाते. आणि बेसन आहे ना खूप पण जास्त टाकायचं नाही, मग त्याने ना जे फ्लावर आहे ना अशी थोडीशीच कोटिंग झाली पाहिजे म्हणजे चांगले खरपूस भाजले जातात ते. फोनला कृष्णाचं बाय बाय कर. पाहिजे काम. नाचू काय तुला काढायचे काढ, मावशीला काढ. फोटो मावशीला दाखव. मावशी काय करते इथं? असं येतं काय काय करते बापा? आजीला दाखव. आजी साजरा नाचता काय खाते आजीला दाखव. खाते कृष्णाची इथं चालली होती मस्ती आणि घाऱ्या बनवून झाल्या होत्या. तर मग लगेच ना गरम गरम भजे पण बनवून घेतले. आणि फ्लावरचे भजे आहेत ना असे मंद गॅसवरती खरपूस भाजावं लागतात. तर तेच मग एकीकडे होत गेले आणि सगळ्यांना ना देत गेली. तर खायला पण लागले सगळे आणि तेवढ्यात ते ना फोन येत चालले होते. तर व्हिडिओ पण आहे ना पुढं शूट करणं झालंच नाही. एकाचा झालं, एकाचा फोन हर्षूश पप्पांचा आला, कृष्णाच्या मम्मीचा आला आणि बराच वेळ फोन चालला. तर व्हिडिओ एंड केला नाही. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब